जय श्रीराम, जय शिवराज, जय भवानी. मित्रांनो, फायनली बहुत दिवसाबाद रील्स मध्ये आपला आगमन झाला. विषय असा होता की मोहनजी मते आमदार दक्षिण नागपूर यांच्याकडून रायगड मोहीम हे आकारलेली होती आणि त्या मोहिमेमध्ये आम्ही सहभागी झालो. आता सकाळीच लवकर निघायचा होता म्हणून मी सकाळी उठून आपले कपडे पॅक करून टाकतो. आंघोळ करून पहिले तयार होऊन जातो, कारण सकाळी 6 वाजता आमची जीप आमच्या गावामध्ये येणार होती आणि प्रत्येक भाऊ अजून तयारीच करत होता. गाडी येऊन जाते आणि आपली रायगड मोहीमसाठी असलेली मंडळी तयारीच होऊन राहते. मंडळमध्ये आमची काही सोबती होते ते त्याला बी बसवून टाकतो. आम्ही इकडून कुल 31 जणांची टीम आम्ही रायगडसाठी निघाली होतो. पहिले महाराजांची पूजा वगैरे करून आम्ही आमच्या मोहिमेच्या कार्यक्रमाला निघतो. नागपूरमध्ये आम्हाला बोलवलं होता सकाळीच आणि आम्ही गेलो बी बरोबर टायमावरच. गाड्या निघाली अजून बहुत टाइम होता आणि आम्ही घरून काही एवढ्या सकाळी जेवण करून आलो नव्हतो. आता नाश्ता करायचा आम्ही ठरवला होता. या लहानशा दुकानाला आमच्या मंडळानं पूर्ण झाकूनच टाकलं. नाश्ता झाल्यानं चाय पिणाऱ्यांना चाय पिला. आपली शक्ती नव्हती तेवढी म्हणून काही आम्ही चाय काही जमवला नाही. आता 9 न 9:30 वाजले तरी गाडी काही सुटायचे नाव घेत नव्हते. बसला मग आम्ही कोणत्यात कांट्यात वाट पाहत केव्हा गाड्या सुटतात. नंबर 9 हा आमच्या गाडीचा नंबर होता. बसला बा आम्ही टेका बिगा लावून बळी. थोड्या वेळा निघायच्या पहिले मंडळातल्या माणसानं पोहे वाटप केलं. मग ते झाल्यावर थोड्या वेळातच बुंदी खावा पिवाले काही कमी नव्हतं. बसची पास घेऊन नागपुरातून रवाना होतो आम्ही रायगडसाठी. आपली मोहीम अखेरपर्यंत पाहण्यासाठी तुम्ही लोकांना फॉलो करणे गरजेचे आहे.